नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेत आपण पाहणार आहोत की कान्हाचा आणि तेजस्विनीचा लपंडाव लवकरच संपणार आहे. गौतमने खऱ्या तेजस्विनीला मार्केटमध्ये बघितलं गजरा घेताना. त्याचबरोबर मीनाक्षीने देवघरात देवासमोर हात जोडताना तेजस्विनीला रंगे हात पकडले. इतकंच नाही तर तेजस्विनीच्या हाती ब्लड रिपोर्टचा पुरावा लागला आणि तिने तो परत ठेवून दिला. हे सुद्धा मीनाक्षीने स्वतःच्या डोळ्याने बघितले आणि ती जाऊन सगळ्यांना सांगते. तर दुसरीकडे मनस्विनी प्लॅनिंग करत आहे कान्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागात, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो आहोत की कान्हा खऱ्या तेजस्विनीची अंगठी त्याच्या सॉक्स मध्ये लपवत असतो. तितक्यात तिथे आता सखी येते. कान्हाच्या खांद्यावरती हात ठेवते. कान्हा एकदम असा दचकतो आणि चुकून कान्हाच्या मागे त्याचा फोन ठेवला असतो तर चुकून खऱ्या तेजस्विनीला फोन लागतो. तेजस्विनी ऑफिसमध्ये असते. ती म्हणते कबीरचा फोन आणि ती फोन उचलते. ती हॅलो म्हणते, पण तिकडनं कान्हा आणि सखीचं कन्व्हर्सेशन सुरू असतं. कान्हा म्हणतो घाबरलो ना मी. सखी म्हणते मी काय खाणार आहे का तुला. तेजस्विनीच्या लक्षात येतं की फोन चुकून लागलाय, तरी सुद्धा ती थोड्या वेळ ऐकते. तर कान्हा आता सखीला म्हणतो काही सांगता येत नाही बाबा तुझं, तू मला खाऊ पण शकतेस, हल्ली खूप डेंजर झाली आहेस. सखी म्हणते ए तू काही कमी डेंजर नाही आहेस. कान्हा म्हणतो बरं सांग आता, तू मला असं घाबरवलंस का. सखी म्हणते सांगते. एकीने परशु काकांनी मीनाक्षी काकूंसाठी गजरा आणला. कान्हा असं सखीशी बोलताना तो सॉक्स बेडच्या खाली असं टाकून देतो, ढकलून देतो त्याच्या पायाने. त्यानंतर आता सखी कान्हाला म्हणते चांगली गोष्ट आहे ना. कान्हा म्हणतो हो. तर आता सखी हट्टच धरून बसते. ती कान्हाला म्हणते मलाही गजरा हवाय. आता तिकडनं तेजस्विनी सगळं ऐकत असते. कान्हा आता हसतोच, कारण विजा कडकडत असतात. कान्हा म्हणतो आता बघितलं ना, वीज कडकली, पाऊस कधी पण पडू शकतो. आता मी नाही जाणार, एक काम करतो मी उद्या आणतो गजरा. पण सखी काही कान्हाचं ऐकत नाही. ती म्हणते नाही मला काहीच माहिती नाही, मला आत्ताच हवाय गजरा. सखी म्हणते मार्केटला जा आणि घेऊन ये, काय आहे त्याच्यात. कान्हा म्हणतो आता तर मार्केट बंद झालं असेल. सखी म्हणते हो का, इथे राहून तुला सगळं समजतं. कान्हा म्हणतो अरे आता जनरली मार्केट बंदच असतं आणि पावसा पाण्याचं आता कोणी स्टॉल लावत नाही. सखी म्हणतो एखादा असेल वेडा माणूस ज्यांनी लावलं असेल स्टॉल, तू जा ना. कान्हा म्हणतो तुमच्यासारखे नसतात ना सगळे पॅशनेट. कान्हा वाचला बरं का या टाइमला. तर आता सखी म्हणते मला माहिती नाही, मला गजरा हवाय म्हणजे हवाय. तर सखीने हट्टच धरली आहे बरं का. कान्हा म्हणतो तिथे नाहीच मिळणार आहे हो. तर सखी म्हणते मला नाही माहिती, नाही मिळणार तर नाही मिळू दे, पण तू आत्ताच्या आता जा. सखी आता कान्हाला धक्का देते आणि म्हणते तू जा जा पटकन जा. कान्हा आता नाही नाही म्हणतो तरी सखी त्याला जबरदस्तीने पाठवते. तर तेजस्विनी हे सगळं ऐकून घेते आणि मग ती फोन ठेवून देते. तर मित्रांनो, तेजस्विनी जाणार आहे स्वतः सखीसाठी गजरा आणायला. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनी तिथेच त्या खोलीत असते आणि ती स्वतःला म्हणते आता सगळं माझ्या लक्षात येत आहे. तिने तिथे तेजस्विनीला का नाही ओळखलं, कारण कबीरने तेजस्विनीला मनस्विनी बनवून तयार केलंय. तसं सुद्धा ते गुरुजी म्हणालेच होते की तुझा चेहराच तुझा घात करेल. आता ही मनस्विनी स्वतःला म्हणते नाही नाही मी असं होऊ देणार नाही, कारण मी सरकार आहे. मी फक्त नशीब बदलत नाही तर नशीब लिहिते सुद्धा. बघा मित्रांनो, पुढे आणखी हिला खूप मोठी गोष्ट माहिती होणार आहे. तर मित्रांनो, त्या मार्केटमध्ये गौतम आला असतो, कारण त्याला कुल्फीसाठी बांगड्या घ्यायच्या असतात. आणि तिथेच आता तेजस्विनी येते आणि ती गौतमच्या बाजूलाच जाते. सध्या तरी गौतमचं लक्ष नसतं, कारण तो बांगड्या बघत असतो. तर तेजस्विनी आता गजऱ्याच्या स्टॉलवरती येते. ही जी बाई आहे स्टॉलवाली, ती तर हिला पाहून घाबरतेच, कारण तिला वाटत असतं की हे सरकारच आहे. तर गौतम आता बांगड्या वगैरे बघत असतो. बघा मित्रांनो, गौतम आता त्या स्टॉलवरून निघून जातो, पण त्याचा फोन तिथेच राहिला असतो. तर इथे आता पाणीपुरी खाणाऱ्या दोन बायका गप्पा मारत असतात आणि त्यांचं लक्ष जातं. त्या आता तेजस्विनीकडे बोट दाखवत म्हणतात ही सरकार आहे ना. दुसरी म्हणते हो ना त्याच आहे, पण आज चक्क बाजारात कुठून दिवस उगवला म्हणायचं. त्यावरची तिची मैत्रीण म्हणते सगळे मॉल बंद झाले असतील. आणि आता स्टॉलवाली बाई घाबरतच विचारते सरकार तुम्ही काही हवंय का. तेजस्विनी म्हणते हो गजरा. आता मनस्विनी तो गजरा तिच्या हाती घेते, या स्टॉलवरून घेतलेल्या, आणि त्याचा ती सुवास घ्यायला लागते. तिला आठवतं की सखी लहान असताना तेजस्विनी तिला जेव्हा या मार्केटमध्ये घेऊन यायची तेव्हा सुद्धा सखी असंच हट्ट करायची आणि म्हणायची आई मला गजरा हवाय. आणि मग तेजस्विनी सखीला गजरा घेऊन द्यायची आणि सखीला ते फार आवडायचं. आणि तेव्हा तेजस्विनीने सखीला म्हटलं होतं की आता तर मी तुला घेऊन देणार, पण तिकडे तुझं लग्न झाल्यावर तुला सासरी कोण घेऊन देणार. तेव्हा सखी, लहान सखी
तेजस्विनीला म्हणायची तेव्हा पण तूच घेऊन देशील, आणि तेजस्विनी सखीचं कौतुक करायची. हे सगळं आता तेजस्विनीला आठवतं. आणि बघा मित्रांनो, तितक्यात तिथे आता गौतम येतो आणि गौतमला तेजस्विनी दिसून जाते. तर आता तेजस्विनी या बाईला पैसे देणार असते, तर ही बाई घाबरतच म्हणते स्टॉलवाली, नाही नाही नको सरकार, पैसे नको. तेजस्विनी म्हणते प्रेमाने देतीये, प्लीज घ्या. तर आता ही बाई पैसे घेऊन घेते. गौतम आता सगळं बघत असतो आणि गौतम आता न बोलता तिथेच असा उभा राहतो. तर काय वाटतं मित्रांनो, गौतमच्या लक्षात आलं असेल का? तर असो, इथे आता सीन शिफ्ट होतो. तर बघा मित्रांनो, आता मनस्विनी कान्हाच्याच मागे लागते आणि तिला समजतं सगळं. आता मनस्विनी अशी विचार करते आणि स्वतःला म्हणते, हो कबीर, तू तर मला खूप अंडर एस्टिमेट केलं आत्तापर्यंत, पण काय रे, तू माझ्या मागे का लागलास? काय तुझा मोटिव्ह काय? तेजस्विनीला माझ्या घरी आणून सखीला तिची आई मिळून द्यायची यासाठी तू इतका धडपड करतोयस? नाही नाही, काहीतरी नक्कीच आहे. असं म्हणत ही मनस्विनी परत राजलक्ष्मी माचा फोन चेक करत असते आणि तिथे तिला सगळ्यात मोठा पुरावा मिळतो. आता माझ्या फोनमध्ये काही फोटोज असतात, त्यामध्ये यांचे फॅमिली फोटो असतो एक, तो घराच्या भिंतीला सुद्धा लावलाय. त्यामध्ये यांची सगळी फॅमिली असते, कान्हा, त्याचे आई बाबा आणि मा. तर हे मनस्विनी देवदत्ताचा फोटो असा झूम करून बघते आणि म्हणते, ह्या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिलंय, कुठे पाहिलंय मी या माणसाला? आता ही मनस्विनी डोक्यावर भर देते आणि मग थोड्याच वेळात तिला आठवतं की मनस्विनीने याचा खून केला होता आणि याचंच नाव देवदत्त आहे आणि हा व्यक्ती कान्हाचे वडील आहेत. तर आता मनस्विनीच्या सगळं लक्षात येतं. मनस्विनी म्हणते, देवदत्त किर्लोस्कर, राजलक्ष्मी किर्लोस्करचा मुलगा, कबीरचा बाप. आता या मनस्विनीचे सगळे लाईट लागतात आणि बघा मित्रांनो, इथे आता त्याआधी सीन शिफ्ट होतो. तेजस्विनी चक्क कॅबने आली असते आणि परशू हे बघून घेतो. परशू बाहेरच उभा असतो. परशू म्हणते, बाप रे, सरकारची कार असून सरकार कॅबने आली? आता सगळ्यांच्या मनात एक एक संशय येतोय आणि सगळ्यांना हळूहळू खात्री पटत जाणार आहे की ही बाई मनस्विनी नाहीये, कारण तेजस्विनी जागोजागी चुकी करते. असो, इथे आता सीन शिफ्ट होतो. आता कान्हा धावतच असा घरात येतो. आता घरामध्ये तेजस्विनी पण आली असते. ती म्हणते, कुठून आलायस? कान्हा म्हणतो, काय ना, तुमच्या मुलीचे हट्ट पुरवायला गेलो होतो, ला गजरा हवाय, आता गेलो होतो पण नाही मिळाला. तेजस्विनी म्हणते, नाही मिळाला? नवऱ्याला नाही मिळाला, पण आईने शोधून काढला. आता तेजस्विनी तिच्या पर्स मधला गजरा काढते. कान्हा म्हणतो, अरे बापरे, ग्रेट, पण हे तुम्हाला कसं कळलं? त्यावर आता तेजस्विनी म्हणते, अरे तू आणि सखी बोलत होतात ना, तेव्हा चुकून तुझ्या फोनवरून मला कॉल लागला आणि मी तुमचं बोलणं ऐकलं, सॉरी हा. कान्हा म्हणतो, इट्स ओके. अरे मला तर गंमत याची वाटते की याला योगायोग म्हणावा की साईबाबाचं प्लॅनिंग. नेमका माझ्या फोनवरून चुकून तुम्हालाच कॉल लागला आणि मी गेलो त्या जागेवर गजरा नसणं आणि मग तुम्ही मला हा गजरा आणून देणं, म्हणजे काय म्हणायचं याला? त्यावर आता तेजस्विनी म्हणते, बाबांचीच लीला म्हणायची. मला तर सखी मी आणलेला गजरा मारणार आहे ह्या विचारानेच खूप खुश आहे. कान्हा आता तिथेच उभा असतो म्हणून तेजस्विनी म्हणते, जा ना, नाहीतर चिडेल ती सखी, जा. कान्हा आता म्हणतो, हो हो आलोच. कान्हा आता पटकन जातो आणि बघा मित्रांनो, इथे आता परत सीन शिफ्ट होतो. आता मनस्विनीला आठवतं की एकदा जेव्हा कान्हा तेजस्विनीला म्हणजे मनस्विनीला भेटायला गेला होता त्या खंडरच्या बिल्डिंग मध्ये, तेव्हा मनस्विनी कान्हाला म्हणाली होती की मला सरकारला मात देणं तुला काय तुझ्या बाप्पाला पण शक्य नाहीये. तेव्हा कान्हा असा खवळला होता आणि त्याने म्हटलं होतं की माझ्या बाबांचं नाव घ्यायचं नाही. आणि त्यानंतर आताच जेव्हा कुल्फीने कान्हाला म्हटलं होतं की मला निबंध लिहून हवाय आणि निबंध बाबांवर आहे, तेव्हा कान्हा मध्येच थांबला होता आणि इमोशनल झाला होता. आता हे सगळं मनस्विनी आठवते आणि म्हणते, बाप रे, ओ माय गॉड, आत्ता सगळं लक्षात येते माझ्या. म्हणजे कबीर कधीच सहज आमच्या आयुष्यात आला नाही, रॅदर माझ्या आयुष्यात आला नव्हताच, कधीच नव्हता. तो ठरवून प्लॅन करून आमच्या आयुष्यात आला, सखीच्या आयुष्यात आला. ते स्वयंवर, ते लग्न, सगळं त्याचा प्लॅन होता आणि आमच्या घरात ड्रायव्हर बनून राहणं. त्यानंतर मग हळूहळू तो माझ्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागला. मग मला टेंडरमध्ये हरवलं आणि मग माझ्याच घरातल्या लोकांना माझ्या विरोधात केलं, चाड माझ्या हातातून घालवली. त्यानंतर तेजस्विनीला शोधून काढलं आणि तिला शोधून माझ्या घरी घेऊन आला. म्हणजे इथे आता मनस्विनी बर्थडेचं बोलतीये. आता ही मनस्विनी म्हणते, माझं संपूर्ण साम्राज्य तू उद्ध्वस्त केलं कबीर. अगदी आधीपासून तुझा टार्गेट मीच होती. मी तुझ्या बापाचा खून केला, तुला त्याचा सूड घ्यायचा होता. आता हे सगळं रिअलाइज होतं हिला आणि ही मनस्विनी आता हसते आणि म्हणते, व्हॉट अ प्लॅन कबीर.
वेल प्लेड कबीर देवदत्त किर्लोस्कर, वेल प्लेड. खूप मोठा डाव तू खेळलास, पण मी सरकार आहे. सॅडली तुझे सगळे पत्ते समोर आलेत, पण मी माझा पत्ता अजून टाकलाच नाहीये. माझ्याकडे एक असा एक्का आहे जो हा संपूर्ण खेळच बदलून टाकेल. तो मी टाकेल योग्य वेळ आल्यावर. तर आता माहिती नाही मित्रांनो मनस्विनीकडे असं काय आहे, पण ते खूपच खतरनाक असणार आहे. मित्रांनो इथे आता कान्हा सखीसाठी गजरा घेऊन रूम मध्ये जातो. सखी तो गजरा बघून खुश होते आणि म्हणते फायनली बायकोसाठी गजरा आणावाच लागला. कान्हा म्हणतो मग. सखी म्हणते जायच्या आधी किती नौटंकी करत होतास, पाऊस पडतोय मिळणार नाही वगैरे वगैरे. कान्हा म्हणतो हो, पण ही सगळी कारणं खरी होती. मला कुठेही गजरा मिळत नव्हता, शेवटी एका माऊलीने मला हा गजरा दिला. आता तेजस्विनी सगळं लपून बघत असते. सखी म्हणते हो का. कान्हा म्हणतो हो, ती मला म्हणाली की हा गजरा घे आणि तुझ्या बायकोला माळ, तिच्या केसात माळ. मी असं समजेल की माझ्या मुलीनेच हा गजरा लावलाय. सखी आता स्माइल करते हे ऐकून. सखी म्हणते कधीतरी भेटाव त्या माऊलीला. कान्हा म्हणतो हो, वेळ आली की नक्कीच. आता तेजस्विनी सगळं बघत असते. कान्हा तो गजरा आता ओपन करतो. सखी तो गजरा तिच्या जवळ घेते आणि त्याचा सुवास घ्यायला लागते. तिला तिची आई आठवते. सखीला सुद्धा तिचं बालपण आठवतं. लहानपणी ती तिच्या आईला गजरा घेऊन मागायची हे तिला आठवतं आणि तेव्हा तो सेम डायलॉग तिला आठवतो. जेव्हा तिची आई तिला म्हणाली होती की आता घेऊन देते, सासरे गेल्यावर कोण घेऊन देईल, तेव्हा सखी म्हणायची की तूच घेऊन देशील. सखीला हे सुद्धा आठवतं आणि सखीला तिच्या आईची आठवण येते. सखी जरा इमोशनल होते. कान्हा आता सखीला म्हणतो गजरा माळू. सखी म्हणते हो. कान्हा आता मस्तपैकी सखीच्या केसांमध्ये गजरा मारतो आणि तेजस्विनी लपूनच बाहेर सखीची दृष्ट काढते. कान्हाने सखीची इच्छा तर पूर्ण केली आहे. पण मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळेजण आता जमा होतात. कान्हा, गौतम काका, परशु, मीनाक्षी आणि सखी आणि सगळेजण आपापली बाजू मांडत असतात. मीनाक्षी म्हणते मी त्या मनस्विनीला चक्क देवघरात बघितलं हात जोडताना आणि तिने रिपोर्ट्स पाहिले पण परत तिथेच ठेवले. ती मनस्विनी नाहीये. परशु पण त्याचं मत मांडत असतो. तो म्हणतो हो ना, ती स्वतः कॅबने आली, मी माझ्या डोळ्याने बघितलं. आणि कदाचित गौतम सुद्धा सांगणार आहे की त्याने खरे तेजस्विनीला म्हणजेच मनस्विनी समजून मार्केटमध्ये बघितलं. आता कान्हासमोर खूप मोठा प्रश्न आहे. तो कोणाला कन्व्हिन्स करणार, कोणाला समजावून सांगणार. आणि सखी पण कान्हाला म्हणते कान्हा आता तर कन्फर्मच आहे की ती बाई मनस्विनी नाहीच आहे. तर बघूया मित्रांनो आता कान्हा आणि तेजस्विनीचा लपंडाव जास्त दिवस टिकणार नाही वाटतं. आणि मनस्विनी जवळ असं आहे तरी काय ज्यामुळे ती कान्हाला उद्ध्वस्त करायच्या गोष्टी करत आहे, ते आपल्याला येणाऱ्या भागात कळेलच. त्यांनी आता सस्पेन्स बनवलाय परत. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि थोड्याच वेळात मी बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा रिव्ह्यू पण टाकणार आहे, तर तो सुद्धा नक्की पहा. आपला आजचा हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.